इंद्रायणी नदीमधलं बचाव कार्य आता थांबवण्यात आलेलं आहे आणि एनडीआरएफ कडून या ठिकाणी शोध मोहीम सुरू होती। ती शोध मोहीम आता थांबलेली आहे। इंद्रायणी नदीवरचा जीर्ण लोखंडी पूल तुटून ही दुर्घटना घडलेली होती। त्यानंतर युद्धपातळीवर या ठिकाणी बचाव कार्य हाती घेण्यात आलेलं। या दरम्यान 4 मृतदेह सापडलेले तर एकाला जिवंत बाहेर काढण्यात यश आलेले आहे। आणि या संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। इंद्रायणी नदीवरचं पूल दुर्घटनेचं जे रेस्क्यू ऑपरेशन ते अखेर समाप्त झालेलं आहे। आता आपण ही शेवटची दृश्य बघतो। हे बोट काढली जाते हे सगळे एनडीआरएफच्या जवानांकडनं। तिथं साधारण 5 डेड बॉडी सापडल्याचं टीमकडनं सांगितलं गेलंय आणि एक जिवंत अलाइव माणूस रेस्क्यू करून त्याला तात्काळ हॉस्पिटलला हलवलं गेलेलं आहे। म्हणजे थोडक्यात आतापर्यंत जर आपण जखमी आणि मृतांची आकडेवारी बघितली, प्रशासनाकडे जाहीर तशी 4ची आकडेवारी केली गेली। 2 जण बेपत्ता आणि 38 जण जखमी अशी माहिती आत्ताची मिळते। पुलाचा जो सांगाडा आहे मात्र तो अजूनही जसंच आहे, कारण तो क्रेनने उचलत नाही, एवढा तो हेवी आहे। नंतर गॅस कटरने कट करून तो काढला जाईल, पण आता तिथं कुठलीही बॉडी नाही असं एनडीआरएफकडनं जाहीर केलं गेलं आणि आता एनडीआरएफचं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते संपलेलं आहे हे इथं अधिकृत एनडीआरएफकडनं स्पष्ट आणि सांगितलं गेलेलं आहे। थोडक्यात इंद्रायणी पुलावर दुर्घटनेतलं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते आता संपलेलं आहे आणि इथून पुढं मग प्रशासन बाकीचे रेस्क्यू अजून जे दोन बेपत्ता असल्याचं सांगितलं ते त्याचा शोध पुढं नदीत तो घेतला जाईल एनडीआरएफकडनं। पण आता तरी या इंद्रायणी नदीवरचं रेस्क्यू ऑपरेशन बरोबर 9:45च्या वेळेला संपलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, मावळ।